शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार, प्रवक्ते, सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यामुळे किंवा त्यांनी शरद पवार यांच्या बरोबर जे काही 2019 मध्ये शिजवलं, पकवलं आणि समोर आणलं, त्यातून उद्धव ठाकरे हे आयुष्यात कधीही मुख्यमंत्री होऊ शकले नसते, ते मुख्यमंत्री झाले, हे एवढं एक पुण्य आपल्या पदरी आहे. या भरवशावर किंवा याच पुण्याईच्या शिदोरीवर संजय राऊत रोज एक नवा गोंधळ घालतायत आणि त्या गोंधळामुळे संजय राऊत हे एक नवी चूक करतायत आणि त्या नव्या चुकीची किंमत येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यात आणि वर्तमानातही मातोश्रीला चुकवावी लागणार आहे. असं काहीसं संजय राऊतांकडून घडलेलं आहे. आता सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे सकाळचं सत्र संपल्यानंतर संजय राऊतांनी एक ट्विट केले साधारण 2 तासापूर्वी. हे ट्विट काय आहे तर ते चंद्रशेखर बावनकुळेंबद्दलचं ट्विट आहे. चंद्रशेखर बावनकुळे एका कॅसिनोत गेले आणि त्यानंतरचा जो काही गोंधळ झालाय तोच मी आपल्याला या व्हिडिओतून समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, महाराष्ट्राचं राजकारण हे कधी नव्हे इतकं 60-65 वर्षामध्ये कमालीचं गढूळ झालेलं आहे. नेते एकमेकाच्या कमरेखाली वार करण्यामध्येच स्वारस्य मानतायत. महाराष्ट्रात हे असं कधीच घडलं नव्हतं. याची सगळी सुरुवात, जसं राज ठाकरे म्हणतात की जातीचं राजकारण हे पवारांनी सुरू केलं राष्ट्रवादी निर्माण झाल्यानंतर, तसं महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर हा 2019 पासून खाली गेलाय इतकं आपण अगदी ठामपणे म्हणू शकतोय. आणि तो का गेला, त्याला कोण जबाबदार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये काही त्याच्यावर चर्चा करणार नाही आहोत. पण तो जो 2019 पासूनचा जो स्तर खाली गेलेला आहे तो दिवसागणिक इतका खाली गेलेला आहे की एखाद्या नेत्याने आपल्या कुटुंबियांबरोबर किंवा एखाद्या नेत्याने आपल्या अंगची आवड जोपासताना देखील राजकीय चष्मा आणि राजकीय कोट जॅकेट घालूनच बाहेर पडलं पाहिजे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता त्याचं झालं असं, शिवसेनेचे खासदार, राज्यसभेचे सदस्य, पक्षाचे प्रवक्ते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 2 तासांपूर्वी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये एक फोटो आहे. तो फोटो आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे एका कॅसिनोमध्ये बसलेले दिसत आहेत. आता हा फोटो मकाऊ मधल्या कॅसिनोचा आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. हा फोटो किंवा बावनकुळे कुठे बसलेत हे आपण प्रत्यक्ष जाऊन पाहिलं नाहीये, त्यामुळे संजय राऊतांनी ट्विटमध्ये जी माहिती दिली आहे त्याच आधारावर आपण हा व्हिडिओ करतोय. ते असं म्हणाले की चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये आहेत आणि महाराष्ट्र इथे पेटलेलं आहे. हे खरंच आहे की महाराष्ट्रासमोर अनेक समस्या आहेत. मग आरक्षणाची समस्या आहे, वीज टंचाईची समस्या आहे, शेतकऱ्यांची समस्या आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या, अनेक समस्या, पाण्याची समस्या, बेकारीची समस्या, 1 ना 10 समस्या महाराष्ट्रासमोर आवाजून उभ्या आहेत. आणि हे नेते काय करतायत की कोण कोणाकडून ओवाळणी करून घेतंय याच्याबद्दल बोलतायत, कोण कोणाच्या व्यक्तिगत आणि वैयक्तिक संबंधांबद्दल बोलतायत, कोण कोणाच्या अनैतिक संबंधांबद्दल बोलतायत, कोण कोणाच्या अंतर्वस्त्रांबद्दल बोलतायत. इतक्या खालच्या पातळीला हे सगळं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जर कोण असेल तर ते संजय राऊत. आता संजय राऊतांनी भाजपची अंतर्वस्त्रही काढली आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मकाऊ मधल्या कॅसिनो मधला फोटोही काढला. आता हे सगळं होत असताना भाजपचे जे एक युवा नेते आहेत किंवा जे भाजपच्या वळचणीला असतात, भाजपचेच आहेत असा ज्यांच्यावर शिक्का आहे, ते मोहित कंबोज यांनी एक आपली प्रतिक्रिया या सगळ्या प्रकरणावर दिलेली आहे. आता मोहित कंबोज काय म्हणालेत ते आधी आपण बघूया. मुझे लगता है कि इतनी छिचोरी और छोटी हरकत संजय राउत ने जो आज की है, इनकी मानसिकता खराब हो चुकी है, कहीं ना कहीं अपना मानसिक संतुलन खो चुके हैं. राउत साहब, मेरी आपसे दरख्वास्त है कि मेरे जो 25 लाख रुपए आपके पास पड़े हैं, कृपया, वो तो आज तक आपने मुझे वापस दिए नहीं, लेकिन एक अच्छे डॉक्टर को दिखाकर अपने दिमाग का इलाज कराइए. आपण पाहिलं की मोहित कंबोजांनी संजय राऊतांना केलेली मदत काढलेली आहे जी 25 लाखांची आहे. आजपर्यंत ती त्यांनी परत केलेली नाहीये. संजय राऊत आपल्या घरी आलेत किंवा संजय राऊत आपल्याशी किती जवळ होते हे सगळं त्यांनी काढलेले. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना थोड्या वेळाने जसं मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया आल्यानंतर संजय राऊत यांनी दुसरं ट्विट केलेलं आहे. ते काय म्हणालेत
ते म्हणालेत की यांचं कुटुंब चीनी आहे का, ते ज्या कॅसिनोमध्ये बसलेत तिथे मारुती स्तोत्र ठेवलंय का. या सगळ्या गोष्टी होत असताना भाजपने एक फोटो ट्विट केलेला आहे. या फोटोमध्ये चित्रपट अभिनेता फरहान अख्तर बरोबर आदित्य ठाकरे हे एका ठिकाणी एक पेय पिताना आपल्याला दिसत आहेत. आता हे जे पेय आहे हे पेय आपण असं म्हणत नाही आहोत, पण हे पेय ज्या ग्लासातून प्यायलं जातंय तो ग्लास मद्य पिण्यासाठी ओळखला जातो किंवा वापरला जातो. आता आदित्य ठाकरे हे त्या ग्लासातून काय पितायत असा प्रश्न भाजपने विचारलाय. आता झालंय असं की उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख तर अगदी खुलेआम पायी पोडतानाची छायाचित्र आपण पाहिलेली आहेत, त्याचा धूर शिलकावतानाची पाहिलेली आहेत, पण शिवसेना प्रमुखांना याचा काहीही फरक पडत नव्हता. याचं कारण त्यांना निवडणूक लढवायची नव्हती, त्यांना काहीच करायचं नव्हतं, पण तरीही शिवसेना प्रमुखांची अशी काही छायाचित्र कुठेही बाहेर फारशी फिरताना आपल्याला दिसली नाहीयेत. आता त्यांच्या नंतरचा जो कामकाजाचा भाग आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडे आला. उद्धव ठाकरे हे या बाबतीमध्ये खूपच आचारसंहिता पाळणारे ग्रस्त आहेत, किंवा कोणत्याही स्वरूपात आपले जे काही कौटुंबिक संबंध आहेत किंवा कौटुंबिक गोष्टी आहेत या बाहेर न आणण्यामध्ये उद्धव ठाकरे ओळखले जातात. ते अगदी कोणालाही घालून पाडून बोलताना ते कुत्सितपणे बोलतील, ते टोमणे मारतील, पण ते शिव्या देत नाहीत, ते अगदी काही अश्लील कोणाला बोलत नाहीत, कमरेखालचा वार करताना पण ते अगदी थोड्याशा सौम्य भाषेचा वापर करतात. आता आदित्य ठाकरे त्यांच्यानंतर शिवसेनेची संपूर्ण तीर कमान जे आहे ते आपल्याकडे घेण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पण आदित्य ठाकरे यांचा एक खूप मोठा अडचणीचा मुद्दा आहे की त्यांना या फिल्मी पार्ट्या, फिल्मी अभिनेत्री, फिल्मी अभिनेते यांच्याबद्दल कमालीचं आकर्षण आहे. ते या सगळ्या पार्ट्यांमध्ये जातात, पेस्ट्री कल्चरमध्ये राबतात, त्यांचं शिक्षण एका मुंबईतल्या प्रचंड अशा प्रतिष्ठित शाळेत झालेलं आहे आणि त्यामुळे या शाळेचे असलेले संस्कार, तिथले मित्रमंडळी, यामुळे आदित्य ठाकरे हे फक्त नावाला शिवसेनेचे नेते आहेत. ते एखाद्या खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या NGOचे नेते होतील असे सगळे गुण आणि अवगुण त्यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे त्यांचा हा फोटो भाजपनं आज शेअर केलेला आहे. आता आदित्य ठाकरेंचा हा फोटो शेअर करून भाजप शांत बसणार आहे का, तर हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. पण संजय राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा मकाऊ मधला हा फोटो जो काय आहे तो ट्विट केलेला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दोघंही तरुण आहेत, ते तरुणाईमध्ये रमतात, ते तरुणांचे अनेक छंद जोपासतात, ते तरुणाई सारखं वागतात. या सगळ्याचा नेता म्हणून किंवा पक्ष म्हणून शिवसेनेला त्रास होऊ शकतो. या आधीच्या काही प्रकरणांमध्ये तो झालेला आहे. काही नातेसंबंध किंवा काही व्यक्तिगत मैत्री ही आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणून गेलेली आहे. बरं, ती काही फक्त उद्धव ठाकरेंच्याच कुटुंबाला नाही, तर ती राज ठाकरेंच्या कुटुंबालाही अडचणीत आणून गेली. तेव्हापासून राज ठाकरे हे कैसे त्या गोष्टींमुळे सुधारले किंवा त्यांनी आपलं वागणं बदललेलं आहे. आता ही वेळ आदित्य ठाकरेंवर आणण्याच्या प्रयत्नात भाजप असलं तर नवल वाटू नये. आता आदित्य ठाकरे यांचे वडील असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राऊतांचा खूप मोठा वाटा होता. ते पक्षासाठीही काम करतात, त्यांच्या मुखपत्रासाठीही काम करतात, दिल्लीतही पक्षाचं काम करतात. हे सगळं जरी खरं असलं तरी ते राजकारण करण्याच्या एका प्रक्रियेमध्ये इतक्या व्यक्तिगत पातळीवर जातात की ज्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला आणि मातोश्रीला खूप मोठ्या अडचणींचा सामना येणाऱ्या काळात करावा लागू शकतो. आता हे सगळं होत असताना भाजप एका बाजूला आदित्य ठाकरे यांच्या हातातल्या ग्लासवर थांबली तर आपण सुटकेचा सुटकारा टाकू शकतो, पण ते न होता या पार्टीला कोण कोण होतं आपल्याला कल्पना असेल. कोविडमध्ये तेजस ठाकरे एका बारमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवत आहेत. त्याचं बिल, तिथे मागवलेला मेनू, ती जागा, या सगळ्या गोष्टी मोहित कंबोज यांनी याआधी उघड केलेल्या होत्या आणि त्यामुळे कळ काढण्याचा प्रकार किंवा कळ काढण्याचं काम हे संजय राऊत करून मोकळे होतात. कारण संजय राऊत हे स्वतः जरी वेळेवर घरी येत असले तरी त्यांच्या पक्षातली नेते मंडळी, मातोश्रीमधले काही सदस्य हे वेळेवर घरी येतीलच असं नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्याबद्दलची मातोश्रीतल्या काही सदस्यांनी घातलेली गल्लत ही संजय राऊतांना बहुधा माहिती नसावी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंसारख्या नेत्याला टार्गेट करत जर भाजपला अंगावर घेतलं राऊतांनी तर त्याची किंमत कोणाला चुकवावी लागू शकते? थेट मातोश्रीला, उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या चिरंजीवांना म्हणजे
आदित्य ठाकरेंना. आता या सगळ्या गोष्टी होत असताना आज एका बाजूला जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री भंडाऱ्यामध्ये आहेत. ते तिथून आल्यानंतर किंवा या संदर्भात पुढे काय करायचं हे ठरल्यानंतर आणि चंद्रशेखर बावनकुळे मुंबईत पोहोचल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे नेल्या जातील. त्या पुढे नेताना त्याचा फटका हा संजय राऊतांपेक्षा शिवसेनेला आणि आदित्य ठाकरे यांना बसणार आहे. त्यामुळे जसं दिवाळी पाडव्याच्या दिवशी गजानन कीर्तीकरांनी सपशेल माघार मानली आणि संजय राऊत आणि रामदास कदम यांनी त्यांच्या आधी त्यांच्या व्यक्तिगत संबंधांवर प्रकाश टाकल्यानंतर मुख्यमंत्र्यांची झोप उडाली, तसं काहीसं या बाबतीत होऊ शकणार आहे. कारण दिशा सालियन या संदर्भातली सर्वोच्च न्यायालयामधली याचिका ही अजूनही कार्यरत आहे. तिच्यावरचा निर्णय, तिच्या संदर्भातल्या तपशील यावर काम सुरू आहे. काही मंडळी त्यावर काम करतायत. असं असताना संजय राऊतांसारख्या एका परिपक्व नेत्याने इतक्या छोट्या पातळीवर आणि ज्याच्या घरात 2 तरुण मुली आहेत किंवा जो स्वतः आजही दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतच्या आणि काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये आणि नेत्यांमध्ये सहभागी असतो, अशा नेत्याने इतक्या छोट्या पातळीवर जाऊन एखाद्या आपल्या विरोधी पक्षाबद्दल टिप्पणी करणं आणि तेही समाज माध्यमांवर करणं हे शिवसेनेला तरी नक्कीच परवडणारं नाहीये. आणि त्यामुळे आता राऊतांनी गाय मारायची आणि भाजपनं वासरं मारायची हा उद्योग आणखी किती वेळ आणि कसा चालणार यावर महाराष्ट्राचं दिवसेंदिवस गढूळ होणं हे अवलंबून आहे. त्यामुळे एरवी रोज सकाळी 11 वाजता अग्रलेखासाठी बसणाऱ्या राऊतांनी थोडंसं त्यातून वेळ काढून अंतर्मुख होण्यासाठी देखील बसण्याची गरज आहे. आणि तसं जर ते बसले नाहीत तर मातोश्रीला याची इतक्या मोठ्या प्रमाणात किंमत चुकवावी लागेल. कदाचित त्याची तयारी स्वतः उद्धव ठाकरेंनीही केली नसेल आणि आदित्य ठाकरेंच्या गावी तर ती तयारीही नसेल. त्यामुळे आपल्याला काय वाटतं, संजय राऊत हे चुका करतायत आणि किंमत मातोश्री मोजते असं आपल्याला वाटतं का? संजय राऊत हे जाणीवपूर्वक करतायत का? संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यामध्ये जो महत्वाचा वाटा उचलला तेव्हापासून संजय राऊत हे संघटनात्मक पातळीवर बेकाबू झालेत का? आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये द्या आणि आपण जे मत द्याल त्यावरती जो त्यातला कंटेंट घेऊन आपण पुढचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजकारणातले असे बिनधास्त, बोल्ड आणि थेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.